आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। जळगावात गुलाबराव पाटलांनी जलजीवन मिशनच्या कामांसंदर्भात बैठक घेतली। रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांना तातडीने वीज जोडणी देण्याचे आदेश, तर जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांचा सुद्धा घेतला आढावा। कैलास वाघच्या बॅट मारहाण प्रकरणी बीडमधील चकलांबा पोलिसांनी आरोपी सतीश भोसलेचा ताबा घेतला। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांत दाखल होता गुन्हा। रात्री उशिरा सतीश भोसलेला घेतलं ताब्यात। नवी मुंबईतील पॉलिमर कंपनीला रात्रीच्या सुमारास भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे हे प्रयत्न सुरू, तर आगीचं कारण मात्र अस्पष्ट। महाराष्ट्रात उष्णतेची लाट असतानाच काही जिल्ह्यांमध्ये आता पुढील 48 तासात वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा। अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज। मुंबई गृहनिर्माण सोसायटीच्या नोंदणीसाठी आता 51% सदस्यांच्या संमतीची गरज नाही। राज्य शासनानं परिपत्रकाद्वारे सक्ती करण्यात आल्यानंतर उच्च न्यायालयाकडून निर्वाळा। बँक संघटनांनी सोमवारपासून पुकारलेला 2 दिवसांचा देशव्यापी संप पुढे ढकलला। 5 दिवसांचा आठवडा आणि सर्व श्रेणीमध्ये पुरेशी भरती यासह विविध मागण्यांवर आता केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि भारतीय बँक महासंघाकडून सकारात्मक आश्वासन। भारतीय रिझर्व्ह बँकेकडून येत्या 1 एप्रिलपासून बँकिंग नियमात बदल केले जाणार, तर बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवणं, एटीएम ट्रान्झॅक्शन शुल्क असे नवीन बदल, तर एसबीआय, पीएनबी, कॅनरा बँक आणि एचडीएफसी बँकेसह अनेक बँकांना हा नियम लागू होणार। आजपासून आयपीएलचा थरार, तर 18व्या हंगामासाठी संघ सज्ज। आज पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये रंगणार। कॉमेडियन समय रैनाला महाराष्ट्र सायबर सेलचं पुन्हा समन्स। 24 मार्चला चौकशीला हजर राहण्याचे आदेश। इंडियाज गॉट लेटंट या शोमधील वादग्रस्त विधान प्रकरणामध्ये मागील 2 समन्सला तो हजर राहिलेला होता।